हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्यूटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888 सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही खूप छान छान आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करताय. खूपच छान वाटतंय आणि ते कमेंट्स वाचून आणि बघून खरं तर अजून जास्त चांगल्या प्रकारे ह्याच्याशी कनेक्ट तुम्हीही होताय आणि मीही तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होते. थँक्यू सो मच. असंच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रीडिंग कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ओके, थँक्यू सो मच. तर आजचा रीडिंगचा विषय आहे, शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहे. तर शिवशक्ती तुमचं भाग्य बदलण्याची तर प्रत्येक गोष्टीचं एक डिवाईन टायमिंग असतं आणि ते डिवाईन टायमिंग तुमच्या आयुष्यात शिवशक्तीने आणलेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या भाग्याचा हा दरवाजा शिवशक्ती उघडत आहेत आणि म्हणूनच हा मेसेज आला असेल. तर शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहे, तुमच्या कष्टाचं चीज होतंय. तुम्ही ज्या गोष्टी आजपर्यंत शिवशक्तींकडे मागत होता किंवा निरपेक्षपणे जी सेवा तुम्ही आत्तापर्यंत केलेली आहे त्या सेवेचं असे काही गुण तुमच्यातले आहेत ज्यामुळे तुमचं भाग्य बदलत आहे. तर ते बघूया शिवशक्ती तुमच्यातल्या. तर असे कुठले गुण आहेत जे शिवशक्तींना खूप आवडतात तुमच्यातले, त्यामुळं ते तुमचं भाग्य बदलत आहेत. तर बघूया शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहेत. थँक्यू सो मच. शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणामुळे तुमचं भाग्य बदलत आहे. थँक्यू सो मच. रिन्युकेशन. तुम्ही शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहे आणि हे पहिलंच खरंच कार्ड आणि खूप हार्ट टचिंग कार्ड आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच एक असा इतका मोठा त्याग केलाय, खरंच त्याग केलाय, जो असा त्यागी त्याची हाक आणि त्या त्यागाची म्हणजे तो त्याग तुमच्या इतकं हृदयाला ती वेदना, त्या जे जे तुम्ही सोडला किंवा जे तुमच्यापासून हिरावून घेतलं गेलं त्याची इतकी मोठी वेदना होती आणि त्या वेदनेची हाक साक्षात परमेश्वरांपर्यंत पोचली आणि म्हणूनच तोच तुमच्यातला जो गुण आहे, जो सोडून देणं हा जो गुण तुमच्यामध्ये आहे, सोडून देणं, पास्ट असू दे किंवा तुम्हाला कोणीही हर्ट केलेलं असेल किंवा एक माफ करण्याचा गुण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अगदी सहज लोकांना माफ करू शकता. म्हणजे हा गुण अगदी म्हणजे क्वचितच कुणाच्यात तरी असतो जो सहजपणे इतरांना माफ करू शकतो आणि तो गुण तुमच्यामध्ये आहे आणि शिवशक्तींचा हाच गुण त्यांना खूप आवडतोय. इथं हे चित्र असंच दिसतंय म्हणजे हा निसर्ग, हे प्रेम किंवा हे सगळं तुम्ही खूप सगळ्यासाठी त्याग केलेला आहे. तुमच्या फॅमिलीसाठी असेल, तुमच्या विचारांचा, तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या सगळ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या अशा आहेत की जे तुम्हाला करण्याची इच्छा होती. पण ते काही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या किंवा अशा ज्या एनर्जीज होत्या त्यांनी तुमच्या त्या गोष्टी घडू नाही दिल्या. तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण केले आणि तिथपर्यंत तुम्ही तुमची जी स्वप्न साकार होणार होती किंवा पूर्ण होणार होते तिथपर्यंत तुम्ही पोहोचला नाही. पण तुमची ती हाक परमेश्वरापर्यंत पोहोचली आणि साक्षात परमेश्वर म्हणजे अगदी साक्षात शिवशक्ती ते तुमच्याशी कनेक्ट होत आहेत आणि त्यांचा म्हणजे तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली, कितीही वादळं आली, कुणीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, दुखवण्याचा प्रयत्न केला, तुमच्या ध्येयापासून बाजूला घालवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही फोकस राहू नये असा प्रयत्न केला, तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्ही अगदी म्हणजे इतका त्रास तुम्हाला झालाय की त्यासाठी म्हणजे खूपच त्रास झालाय, तरीही तुम्ही थांबलेले नाही आहात. तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तुमच्या समोर परमेश्वरानं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मान्य आहे किंवा तुम्हाला माहीत आहे की आपलं हे कर्म जोपर्यंत आपण आपल्या समोरचे परमेश्वरानं दिलेलं आहे, जे शिवशक्तींनी दिलेलं आहे, ते कर्म जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपली त्यातनं सुटका नाही आहे.
तर तसं हे तुमच्या मनाला चांगलं माहिती आहे. तुम्ही मग त्यामुळं तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर लक्ष देताय. तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीवर, आजूबाजूचे लोकं असतील किंवा कुठल्याही नकारात्मक एनर्जीज असतील, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहे. तर तुमच्या फक्त आयुष्याकडं आणि तुम्हाला जे काम दिलेलं आहे, त्या कामाकडे फक्त तुम्ही लक्ष देताय. बाकीच्या एनर्जीज ज्या तुम्हाला डिस्टर्ब करताय, त्यांच्याकडे लक्ष नाही. पण तुमचं ते लक्ष आणि तुमचा तो गुण आणि तुमचं ते तुमच्या कामावरची श्रद्धा असेल, तुमचं जे परमेश्वरावरचा विश्वास आहे, त्या विश्वासाचा हा विजय आहे आणि साक्षात शिवशक्ती तुम्हाला ब्लेस्ड करतायत. ते तुम्हाला न्याय देत आहेत आणि तोच गुण तुमचा त्यांना खूप आवडला आहे. कारण तुम्ही कितीही स्ट्रगल असला, कितीही त्रास झाला, कितीही संकट आली, कितीही वादळं तुमच्या आयुष्यात आली, तरीही तुम्ही डगमगत नाही, तुम्ही घाबरत नाही आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय गमावलेलं सुद्धा आहे. तुमच्या म्हणजे इतकं काय एका कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर येत होता आणि त्या कार्मिक सायकलमधून बाहेर येताना तुम्हाला खूप त्रास झालाय. कार्मिक सायकल खूप टफ असते, खूप म्हणजे खूप टफ असते आणि त्याच्यामध्ये इतका त्रास होतो, की ते अगदी ती तशी सोल असायला लागते तेव्हाच त्या सगळ्याशी ती फाईट करते आणि तशीच सोल तुम्ही आहात आणि तुम्ही त्या सगळ्या तुमच्या कार्मिक सायकलमधनं जी सगळं संकट आली त्याला फाईट करत तुम्ही इथपर्यंत आलेले आहात आणि हाच गुण तुमचा जो लढण्याचा गुण आहे, तुमचा जो फाईट करण्याचा जो गुण आहे, तो शिवशक्तींना खूप आवडतो आणि तुम्ही त्याग त्याग केलाय. जो त्याग असा म्हणजे अशी कोणतीही साधी सोल नाहीच करू शकत. साधी एनर्जी नाहीच करू शकत. इतकी पॉवरफुल एनर्जी तुम्ही आहात आणि तुम्ही जो त्याग केलेला आहे, त्या त्यागाकडे सुद्धा तुमचं लक्ष नाही. तुमचं लक्ष इतकंच आहे, की फक्त परमेश्वरापर्यंत आपण पोहोचतो किंवा त्याचे ब्लेसिंग्स आपल्याला आहेत, त्याचे आशीर्वाद आहेत, आज नाही तर उद्या. आपल्या आयुष्यात जे आपल्याला हवंय त्याच्यापेक्षा आपलं परमेश्वर आपल्याला खूप सारं देणार आहेत. ही एक तुमच्यात खूप पॉझिटिव्ह तुमच्यात तो हे वाइब्स आहेत. त्यामुळे तुमचा विश्वास डळमळीत कुणीही करू शकत नाही आणि तो तुम्ही कधी त्याच्यावर हावी होऊन देत नाही कोणाला. हा गुण तुमचा आहे. तुम्ही तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या मतांवर ठाम आहात. आणि म्हणूनच शिवशक्ती तुमच्यातला हाच गुण तुमचा त्यांना खूप आवडतो, की तुमच्या फाईट करण्याची खूप ताकद आहे. कंट्रोलिंग द माइंड. शिवशक्तींचा तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत आहे? तर हे भाग्य बदलण्याचीच वेळ आली आहे. ॲज अ डिवाइन टायमिंग मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. डिवाइन टायमिंग आहे आणि तुमचं भाग्य का बदलत आहेत शिवशक्ती आणि का बदलू नये? कारण इतकी पॉवरफुल माइंड, इतकं तुम्ही म्हणजे एक हे आहात शांत, अगदी शांत. म्हणजे मी असं हे कनेक्ट करू शकते. ही एनर्जी मी कनेक्ट करते, की इतकी शांत आणि इतकी म्हणजे संयमी सोल आहे ही. संयमी एनर्जी आहे, की परमेश्वरावर तर विश्वास आहे, स्वतःवरही विश्वास आहे आणि स्वतःच्या मनावर ताबा आहे. इंद्रियांवर ताबा येणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ती कुणीही करू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही बॅलन्स असता, मन, बुद्धी, आत्मा या सगळ्या ह्यांना आपण बॅलन्स असतो, तेव्हाच आपलं मन ताब्यात राहतं. आपलं मन कंट्रोलिंगमध्ये येतं. मोहात आपण पडत नाही आणि तुमचं ते जे मन आहे, तुमचं मन तुमच्या ताब्यात आहे. तुमचं ते कंट्रोल आहे. स्वतःच्या माइंडवर तुमचं कंट्रोल आहे आणि तुम्ही ही मोह, माया ह्याच्यामध्ये न पडता तुम्हाला फॅक्ट माहीत आहे. तुम्ही काय केलं तर काय मिळणार आहे. प्रत्येक कर्माचं फळ तुम्हाला माहीत आहे, की तुम्ही काय करताय आणि त्या ह्याच्यानुसार तुम्ही पुढं चाललाय आणि म्हणूनच शिवशक्तींना तो तुमचा गुण खूप आवडतोय, की तुम्ही सतसत विवेकबुद्धीनं पुढे चाललाय. तुमची जी सतसत विवेकबुद्धी आहे, तुमच्यातली जी सात्विकता आहे, तुमच्यातलं जे प्रेम आहे, माया आहे, याच्यावर तुम्ही कशाची भुरळ पाडू देत नाही आहे. मोहाची भुरळ पाडून देत नाही आणि ह्या मोहमायेमध्ये तुम्ही अडकत नाही आहे. तर यातनं पार गेलाय तुम्ही, खूप बाहेर गेलाय तुम्ही आणि कुणीही कितीही जर प्रयत्न केले तुम्हाला त्या ठिकाणी नाही. तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होताय, पशुपक्ष्यांशी कनेक्ट होताय. त्यांची भाषा तुमच्या लक्षात येते. प्राणीमात्रांवर सुद्धा तुम्ही प्रेम करताय आणि तसंच सगळ्यांवरच तुमचं खूप प्रेम आहे. समोरच्या माणसाला थोडं जरी हर्ट झालं तर ती ती गोष्ट तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला हर्ट करते आणि हीच माणूस जिवंत असण्याचं हे लक्षण आहे. खरंच मी म्हणजे असं बोलते, पण माणसातला एक माणूस पण जिवंत असायला पाहिजे. माणसातली एक मार्मिकता, प्रेम त्याचं जिवंत असणं कधी कळतं? जेव्हा दुसऱ्याच्या होणाऱ्या वेदना त्याला कळतात. तेव्हा ती व्यक्ती आणि ती सोल इतकी म्हणजे परमेश्वराशी कनेक्ट असते किंवा इतकी प्रामाणिक, इतकी खरी सोल असते. ते ते कनेक्ट होत असतं.
त्याच्यातलं प्रेम ते जाणवत असतं, दाखवत असतं आणि हे कर्माचं खरं फळ मिळत असते. आणि हा गुण परमेश्वर बघत असतात, हा गुण शिवशक्ती बघत असतात की तुमच्यातला कोणता गुण आहे. तर हा गुण आहे तुमच्यातला, हा गुण आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्या तुम्ही खूप म्हणजे दुसऱ्याला एखादा त्रास झाला तर त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतोय आणि त्याला कधी त्या ह्याच्यातून बाहेर काढते अशी एक हे तुम्हाला आतून हे होते की नाही आहे त्याला, म्हणजे परमेश्वराकडे तुम्ही त्यासाठी सुद्धा मागताय की त्या त्रासातनं त्या व्यक्तीला बाहेर काढा. तो त्याच्या कार्मिक सायकलमध्ये आहे, पण तरीही तुम्हाला माहीत आहे ती व्यक्ती कार्मिक सायकलमध्ये, तरीसुद्धा तुम्हाला असं वाटते की नाही त्या व्यक्तीनं त्यातून बाहेर पडलं पाहिजे. कारण ते तुम्हाला सहन नाही होत. इतकी तुम्ही प्युअर सोल आहात, प्युअर सोल आहात तुम्ही. आणि इतकी प्युअरिटी सहजासहजी नसते. ती सोल खूप परमेश्वराशी कनेक्ट लागते, स्वतःशी कनेक्ट लागते. स्वतःवर तुम्ही प्रेम करताय आणि स्वतःच्या इंद्रियांवर तुम्ही कंट्रोल करताय. तुम्ही बॅलन्स आहात. म्हणूनच ही एनर्जी आहे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. आपल्या या चॅनलला आपण कोणतेही चार्जेस घेत नाही पर्सनल रिडिंगसाठी. आणि जर पर्सनल रिडिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. आणि तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता. यासाठी कोणतेही वेगळे चार्जेस नाही घेतले जात. शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहे. शिवशक्तींना तुमचा हा गुण खूप आवडतो की तुम्ही खूप उत्साही आहात, खूप उत्साही. खरं सांगू मी, मला मेडिटेशनमध्ये ना असं एक घोडा आणि त्याची लगाम ओढली आहे कोणीतरी, हा असं हे मला का माहीत नाही, पण मला हा डेक आज रीडिंग करायला घ्यावा वाटला. पण मला मेडिटेशनमध्ये असं दिसत होतं की घोड्याची लगाम कोणीतरी ओढली आणि तो घोडा आता त्याच्या प्रवासाला पुढं चाललेला आहे, त्याच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला. अगदी गुलाल उधळत तो त्याच्या प्रवासाला चाललेला आहे, असं मला ते एक वेगळी एनर्जी मला फील झाली. आणि इथं तेच कार्ड आहे की तुमच्यातला उत्साह, तुमच्यातला जो उत्साह आहे, सगळा पास्ट कितीही हे झालेला असेल तर ते सोडून तुम्हाला फक्त तुमच्या ध्येयाकडे पुढं वाटचाल करायचं आहे. सगळं हे सगळा मोह, माया, मायाजाळ हे सगळं सोडून फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यावर फोकस करायचा आहे. आणि जे ज्ञान तुमच्याकडं आहे ते ज्ञान देत तुम्हाला पुढं जायचं आहे. जर तुमच्या फॅमिलीला सावरत, तुमच्या करिअरमध्ये असेल, तुमच्या बिझनेस जे काही तुम्ही काय करत असाल तिथं, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा तर त्या क्षेत्रात तुम्हाला फक्त आता तुम्ही ते पुढं जाताना तुम्हाला दिसेल. कारण तुम्ही फक्त आता पुढं बघताय आणि एका नव्या उत्साहानं, एका नव्या उमेदीनं आणि नव्या एका एनर्जीनं तुम्ही ते पुढं जाताय. आणि म्हणूनच शिवशक्तीनं हा तुमचा गुण खूप आवडते की तुम्ही एखाद्या आलेल्या अपयशामुळे किंवा फेल्युअरमुळे तुम्ही घाबरत नाही, तुम्ही थांबत नाही, तुम्ही उदास होत नाही. तर त्यातून अजून एक काही चांगलं घडलंय किंवा हे आलेलं जे फेल्युअर आहे किंवा हे एखादी गोष्ट झाली मनासारखी नाही होत किंवा त्यात यश नाही मिळत, अपयश आलंय, तर त्या अपयशात सुद्धा एक पॉझिटिव्ह हे तुम्ही काढताय की हे अपयश सुद्धा कसं पॉझिटिव्हली हे करता येईल आयुष्यामध्ये, ह्याचा कसा उपयोग करता येईल आणि ह्यातून अजून कसा चांगला मार्ग काढता येईल हा तुम्ही विचार करताय. म्हणजे जिथं लोकांचा विचार संपतोय तिथून तुमचा विचार चालू होतं. इथं असं कार्ड दिसतं. हे कारण तुमच्यात उत्साह खूप आहे, उत्साह, एनर्जी आणि इतकी पॉवरफुल एनर्जी आहे की तुम्ही ते आता फक्त आणि फक्त पुढं चाललाय. आणि शिवशक्तींना आणि परमेश्वराला फक्त हेच गुण आवडतात, जे जे एनर्जी फेल्युअरला घाबरत नाहीत, ज्या एनर्जी उदास किंवा निगेटिव्हिटीमध्ये अडकत नाहीत. तर त्यांना फक्त आणि फक्त पुढं जायचं आहे आणि आपल्याबरोबर दुसऱ्याला पुढं घेऊन जायचं आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं. आणि ह्या एनर्जी जेव्हा असतात त्यावेळेला शिवशक्ती त्यांच्यातले ते गुण खूप त्यांना आवडतात आणि साक्षात परमेश्वर सुद्धा त्या सोलच्या प्रेमात पडतात. म्हणजे त्यांना ते हेच होतं की त्या लोकांना तर ते आवडतेच सोल, पण परमेश्वराला सुद्धा ती सोल आवडते. आणि त्यांना पण ते सोलची खूप परीक्षा पण होत असते आणि ते परीक्षा घेतात, खूप घेतात परीक्षा. पण ती परीक्षा देऊन सुद्धा त्या परीक्षेत तुम्ही आनंदाने ती देताय, आनंदाने अगदी परमेश्वराच्या ह्यानं तुम्ही परीक्षा ती देताय. कारण तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही त्या परीक्षेत नाही नापास होणार. आणि जरी
एखादं गुण कमी पडला तरी सुद्धा तुम्ही त्यासाठी परफेक्ट आहात. तुमची निवड हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण कुठलीही पात्रता असल्याशिवाय कुणाची कशासाठीही निवड होत नसतात. तसंच इथं आहे. तसंच इथं आहे. प्रत्येक क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रात आणि हेच गुण तुमचे परमेश्वराला आवडतात, शिवशक्तींना आवडतात, की तुमची पात्रता आहे त्या परीक्षेसाठी, त्या ह्याच्यासाठी जे तुमच्या आयुष्यात घडतंय, ते सगळं घडत असताना सुद्धा तुम्ही त्याच्याशी 2 हात करताय. तुम्ही संयमानं वागताय, शांततेने वागताय, अगदी समाधानाने त्यातून मार्ग काढताय आणि हा गुण तुमचा खूप शिवशक्तींना आवडतोय. घाबरत नाही आहात तुम्ही, कशालाही घाबरत नाहीत. ह्या एनर्जीज अशा तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्नही करतात. तुम्हाला त्यातनं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत आहे तुमच्यासारखी अशी इतकी पॉझिटिव्ह सोल पटकन परमेश्वराशी कनेक्ट होते आणि ते मग तुमची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही. ते त्या सोलला माहीत आहे निगेटिव्ह. त्यामुळे त्या तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतात. पण परमेश्वर, शिवशक्ती ते अडवू नाही देणार. कारण शेवटी त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होताय. त्यांना तुमचे गुण आवडले. ते तुमच्या प्रेमात आहेत. त्यामुळे तुम्ही नाही थांबू शकत आणि ते तुम्हाला थांबवूही देणार नाही. थँक्यू सो मच. शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत आहेत? स्थिर आहात. अगदी कितीही तुमच्या आजूबाजूला गोंधळ असला, कलकलाट असला आणि कितीही नकारात्मक एनर्जीज खूप कोलाहल करत असतील, दंगा करत असतील, तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असतील, बाकीचं वातावरण असेल, घरचे फॅमिलीमधलं वातावरण असेल किंवा समाजामधलं असेल. समाजामध्ये जिथं आपण राहतो तिथं सुद्धा प्रत्येक एनर्जी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची मतं वेगळी असतात. प्रत्येकाच्या विचार वेगळे असतात. पण ते सुद्धा तुमच्यावर हावी होऊन देत नाही तुम्ही. त्या विचारात सुद्धा, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी स्थिर आणि अगदी शांत राहताय. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये मग्न आहात, व्यस्त आहात आणि तुम्हाला असं म्हणजे खूप तुमचं माइंड शांत आहे, मन शांत आहे. पीस मला जाणवतं. हा डेकच असा आहे जिथं खूप पीस वाटतं, इथं शांत वाटते, समाधान वाटतं. ह्या डेकनं असं एक ऊर्जा एक वेगळीच येते आणि तसंच इथं आहे. एनर्जीच तशी आहे. खूप शांत, खूप कूल एनर्जी आहे. इथं असा धडपड नाही आहे, दंगा नाही आहे, कलकलाट नाही आणि काहीही इथं नाही. इथं फक्त शांतता आहे, एक नीरव शांतता. जिथं तुम्ही अगदी मला असं ते असं एक मेडिटेशनचं हे वाटते असं म्हणजे छान. छान. जिथं मेडिटेशनमध्ये कसं आपण शांत एकदम स्तब्ध असतो, जिथं कुठलंही नाही, पूर्ण शून्यात. तसं हे पूर्ण शांतता जिथं कशाचाही निर्मोहपणा जो आहे तो ह्यामध्ये असतोय. आणि हा तुमचा गुण आहे खरं तर. तुम्ही स्थिर आहात. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही डळमळत नाही आहात, घाबरत नाही आहात. आणि हा स्थिरपणा तुमचा परमेश्वराला आवडलाय. हा गुण तुमचा त्यांना आवडलाय. स्थिर राहणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता ह्या अशा एनर्जीजमध्ये सुद्धा अशा तुमच्या इतकं आजूबाजूला कितीही हे असेल तरी सुद्धा त्यात तुम्ही स्थिर राहताय. म्हणजे तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही किती स्वतःला स्ट्रॉंग बनवलंय. ह्या सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीनं ते तुम्हाला स्ट्रॉंग बनवलंय. पण तुम्ही ते स्ट्रॉंग राहिलाय आणि तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवलाय म्हणून ह्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडलाय. थँक्यू. थँक्यू सो मच शिवशक्ती. थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तुमच्यातले खूप छान आणि खूप पॉवरफुल गुण बाहेर येत आहेत. आपली एनर्जी कनेक्ट होते आणि खूप छान एनर्जी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत आहे? शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत? इतके छान गुण असल्यावर का भाग्य बदलू नये? इतके किती छान गुण आहेत आणि असे शोधून नाही हे होणार. असं मग ते परमेश्वर अशीच सोल पकडतात. ज्याच्यात असले इतके छान आणि इतके हे गुण आहेत, पॉवरफुल गुण आहेत. थँक्यू सो मच. प्लीज हॅवनेस. हे मी तेच सांगितलं तुम्हाला. इथं कितीही कुठल्याही एनर्जीनं तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की म्हणजे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही ते हे नाही, तुम्ही स्थिर आहात. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात. तुम्ही तुमचे विचार जे आहेत त्याच्यावर तुम्ही ठाम आहात. त्यामुळं तुमचा जो स्थिरपणा आहे, तुमची जी तुमच्या कामाप्रती प्रेम आहे, एक प्रेमाची भावना जी आहे ते
तो गुण परमेश्वराला आणि शिवशक्तींना खूप आवडला आणि म्हणूनच ते तुमचं भाग्य बदलत आहेत. एक डिवाइन टायमिंग तुमच्या आयुष्यात येते, एक चक्र फिरते आणि ते तुमच्या आयुष्याचा होते क्रिएशन. तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, तुम्ही जी क्रिएट करताय, तुम्ही जी तुमचे कलागुण आहे, जे काही तुमच्यातला जो चांगला गुण आहे, पॉझिटिव्ह गुण आहे, हे सगळे स्थिर राहणं, स्वतःच्या माइंडवर कंट्रोल करणं, उत्साही राहणं, ह्या सगळ्यामुळं तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि ह्या क्रिएटिव्हिटी वाढल्यामुळं तुम्हाला स्वतःला तर त्याचा उपयोग होतोयच. त्यात तुम्ही तर शांत होताय, तुम्ही तुमच्या आयुष्यात तर पुढे जातायच. पण तुमच्या ह्या क्रिएटिव्हिटीमुळं अजून बरीच लोकंही त्या ह्याच्या प्रवाहामधनं पुढे जात आहेत आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतोय आणि ती क्रिएटिव्हिटीचा खरं तरी हा विजय आहे आणि हा गुण, ही तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, हाच गुण परमेश्वराला, शिवशक्तींना खूप आवडतोय, की खूप छान एक क्रिएट तुम्ही करताय, काहीतरी एक नवीन क्रिएट करताय, नवीन क्रिएशन तुमच्यातलं आहे. तो गुण तुमच्यातला शिवशक्तींना खूप आवडते आणि म्हणूनच ते तुमचं भाग्य बदलत आहे. फॅक्ट, शिवशक्तींना तुमच्यातला हाच गुण आवडतोय, की तुम्हाला म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आता तुमच्यात इतका उत्साह आहे, तुमचे इतके छान छान गुण आहेत, इतके पॉवरफुल गुण आहेत, तर ह्या गुणांचा उपयोग जिथं करायला पाहिजे तिथंच तो योग्य आहे असं शिवशक्तींना वाटते आणि म्हणूनच ते तुमचं भाग्य बदलतायत. म्हणूनच ते तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडतायत आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून ते तुम्हाला बाहेर काढतायत आणि ते तुम्हाला आता तुमच्या क्रिएटिव्हिटीला जिथं वाव आहे, जिथं तुमच्या प्रामाणिकपणाला वाव आहे, तुमच्या कामाला वाव आहे, तुमच्या पॉझिटिव्हिटीला वाव आहे, तुमच्या ते खरेपणाला वाव आहे, तिथं तुमचं ते हे करतायत, तुम्हाला तिथं ते शिफ्टिंग करतायत. हे एक शिफ्टिंग आहे आणि हे तुमच्या आयुष्यात होतं. हे डिवाइन टायमिंग आहे. म्हणूनच मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, हे डिवाइन टायमिंग आहे. डिवाइन टायमिंग आयुष्यात आलं की सगळ्या गोष्टी ह्या बदलायला लागतात आणि शिवशक्ती म्हणूनच तुमच्यातल्या त्या गुणामुळे तुमचं भाग्य बदलत आहे. शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहे? शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचं भाग्य बदलत आहे? थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. क्वीन ऑफ पेंटिकल्स तुमच्या आयुष्यात बघा, हे सगळे एवढे गुण आहे तुमच्या आयुष्यात. हे पहिलंच कार्ड जे आहे ते त्याग आहे. तुम्ही त्याग केलाय आणि तो असा त्याग आहे ना, जो नाही सहजासहजी कुणीही हे करत, पण तरीही ते एवढं सगळं तुमच्या आयुष्यात डिझास्टर झालेलं आहे. डिझास्टर झाले, खूप मोठ्या वेदना तुम्ही सहन केल्यात, सगळं फेल्युअर सहन केले आणि तरीही तुम्ही अगदी घट्ट पाय रोवून स्तब्धपणे तुम्ही शांतपणे उभे राहिला आहात. समोर जे येईल ते अखंडपणे आणि आनंदाने तुम्ही पेलताय, तुम्ही घेताय, ते तुम्ही माघार नाही घेताय, तुम्ही परिस्थितीपासून पळून नाही जात आहे, तुम्ही लढताय आणि हाच गुण तुमच्यातला शिवशक्तींना आवडला आणि म्हणून तेच तुमच्या आता आयुष्यात तुम्हाला पूर्ण ते हे करतायत, पूर्णपणे आता तुम्ही तयार झालेले आहात आणि हाच गुण तुमच्यातला त्यांना आवडतोय आणि ते तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडताय. तुमच्या आयुष्यात आता पैसा म्हणजे मान सन्मान, पैसा, ज्या गोष्टीसाठी जे तुमच्याकडं नाही आहे तरी सुद्धा तुम्ही शांतपणे आणि संयमाने सगळ्या गोष्टी हँडल केला, तुम्ही ते सांभाळा आणि तो गुण सुद्धा शिवशक्तींना खूप आवडते. म्हणूनच ते जे तुमच्याकडे नाही आहे ते आता ते तुम्हाला देत आहेत. थँक्यू सो मच. हा तुमच्यातला खरा गुण आहे. हा गुण कारण इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी संयमी सोल जी आहे, ती सोल कधीही स्वतःचा विचार करतच नाही. ती सोल स्वतःवर प्रेम करते, परमेश्वरावर प्रेम करते, पण ती सोल, मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करताय. दुसरे सुखी, त्यांच्या सुखदुःखात आनंदी राहणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि त्यांना मदत करणं, त्यांचा विचार करणं, ही तुमच्या सोलचा खरा गुण आहे आणि ही तुमची जी तडफड आहे, ही तुमची धडपड आहे की दुसऱ्याला मदत करण्याचा जे तुमच्यातला जो गुण आहे तो शिवशक्तींना खूप आवडते आणि म्हणूनच ते तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडत आहेत. हे सगळे पेंटॅकल्स आहेत, हे नाही आहेत तुमच्याकडं म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला मदत नाही करू शकत कुणाला, पण असं नाही आहे. शिवशक्ती तुमच्या आयुष्यात आता भरभरून हे सगळं देणार आहेत आणि ते तुम्हाला बॅलन्स करतायत. हा तराजू आहे, हा बॅलन्स आहे. हे सगळं तुमच्या आयुष्यातलं सगळं सुख, समाधान, समृद्धी आणि पैसा, हे सगळं बॅलन्स होते. जे तुम्हाला हवं आहे ते बॅलन्स, म्हणजे पण ते तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते काय करताय आणि परमेश्वरालाही माहित आहे ही सोल काय करू शकते. कारण ह्या सोलला फक्त आणि फक्त एक
सगळ्यांना सुखी बघायचं आहे, सगळ्यांना सुखी, सगळ्यांना समाधानी बघायचं आहे. हां, प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जे ते हे आलेलं असते. पण तुमच्याकडे हे नसताना सुद्धा तुम्ही लोकांना मदत केली आहे. तुम्ही लोकांसाठी केले, कष्ट केले, त्यांची सेवा असेल, काही असेल ते केलेलं आहे आणि म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात येते. हे सेवेचा जो गुण आहे तुमच्यात, जो दानधर्माचा गुण आहे, जो सेवेचा गुण आहे, तो गुण शिवशक्तींना खूप आवडतोय आणि खूप ते तुमच्या तुम्हाला तेवढ्यासाठीच ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत. थँक्यू सो मच. आणि हा तुमच्या भाग्याचा दरवाजा ते उघडतायत. तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडताय. शिवशक्ती तुमच्यातला कोणत्या गुणामुळे तुमचं भाग्य बदलत आहे, तर हा इतके गुण आहेत तुमच्यात. सेवा करताय, क्रिएटिव्हिटी आहे, त्याग केलेला आहात तुम्ही, एवढं तुमचं माइंड खूप कंट्रोलमध्ये ठेवताय तुम्ही आणि शांत आहात, पीसफुल आहात, उत्साही आहात आणि सगळ्यांना सामावून घेताय, सगळ्यांना बरोबर घेऊन जाताय आणि इतके चांगले, इतके पॉवरफुल गुण असल्यावर का परमेश्वराने साथ देऊ नये? तर ते तुम्हाला देतायत, साथ देतायत आणि तुमच्या ह्या ह्यानंच तुम्ही अगदी परमेश्वराला सुद्धा खेचून तुमच्याकडे घेऊन आलेला आहात. तुमची ऊर्जा सुद्धा त्यांना ते हे करून दिलेली नाही आहे. तर शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. जे खरं आहे, हे शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत आहे. तुमच्यातला खरेपणाचा गुण आहे. हे कार्ड मला हेच सांगते की तुम्ही जगानं तुम्हाला इतरांनी कितीही एखाद्या व्यक्तीबद्दल असू दे, एखाद्या परिस्थितीबद्दल असू दे किंवा कुणाबद्दलही तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीवर न विश्वास ठेवता तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकणं आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघणं ह्या गोष्टीवर खूप विश्वास ठेवताय. म्हणजे ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वराने जी तुम्हाला सतसत विवेकबुद्धी दिलेली आहे, एखाद्याबद्दल गैरसमज करणं किंवा एखाद्याबद्दल आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल माहीत नाही आहे किंवा कोणीतरी आपल्याला येऊन सांगते म्हणून त्या व्यक्तीबद्दल काहीतरी भ्रम किंवा हे बनवून घेणं आणि त्याच नजरेनं त्या व्यक्तीकडे बघणं असा दृष्टिकोन तुमचा नाही आहे. हा गुण खरा तुमचा खूप पॉवरफुल आहे की परमेश्वराने जे तुम्हाला जी नजर दिलेली आहे खरेपणाची, जी खरेपणाची नजर दिलेली आहे, तर त्या समोरच्या व्यक्तीला जी तुमच्या एनर्जी समोर असेल किंवा जे आयुष्यात तुमच्या हे असेल, तर त्याला तुम्ही एका पॉझिटिव्ह वेनं बघताय. म्हणजे तुम्हाला माहीत आहे त्या समोरच्या व्यक्तीची एनर्जी कशी आहे. हां बाबा, एखादी गोष्ट जरी एखाद्याकडनं चुकीची झाली असेल, तरी सुद्धा ती व्यक्ती चुकीची नाही आहे. त्याची परिस्थिती चुकीची असू शकते. असा एक म्हणजे त्याबद्दलचं एक ठाम मत तुमच्यात आहे. कुणाच्या तरी सांगण्याचा उद्देश हाच. कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही एखाद्याबद्दल मत तुमचं बनवत नाही आहे. तर तुम्ही खात्री करून घेता, की ती व्यक्ती कशी आहे किंवा ती एनर्जी कशी आहे आणि मग तुम्ही तुमचे निर्णय किंवा एखाद्या ह्याच्याबद्दल तुम्ही कुठंही हे करत नाही आहात. तुम्ही त्याच्याबद्दलचे एक पॉझिटिव्ह व्हाइब्स तुमच्यामध्ये आहेत आणि तुमची जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशीच त्या व्यक्तीची एनर्जी सुद्धा तुम्ही ती अट्रॅक्ट करू शकता. इतकी पॉवरफुल एनर्जी तुमची आहे आणि हाच खरा म्हणजे इतके पॉवरफुल गुण तुमच्यात आहेत आणि असे गुण खूप थँक्यू सो मच शिवशक्ती. शिवशक्ती तुमच्यातल्या कोणत्या गुणांमुळे तुमचे भाग्य बदलत आहेत. तर इतके सगळे छान आणि इतके सगळे पॉवरफुल गुण तुमच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच शिवशक्ती तुमचे भाग्य बदलत आहे. तुमचं डिवाईन टायमिंग आलेलं आहे. तुमचं भाग्य बदलते आणि तुमचं खरं रूप ते बाहेर काढतायत, ते जगासमोर आणतायत आणि तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत. शिवशक्ती चॅरिटी इथं पण आहे आणि इथं पण आहे. मी तेच म्हटलं, हा गुण आहे तुमचा, हा इतका पॉवरफुल गुण आहे की तुम्ही खरंच म्हणजे तुमची प्रेयर, तुमची प्रार्थना जरी असेल तरी ती सुद्धा दुसऱ्यांसाठी असते आणि सगळं तुम्ही जे कनेक्ट होता, तुम्हाला माहीत आहे तुमची एनर्जी इतकी पॉवरफुल आहे आणि पॉझिटिव्ह आहे की तुम्ही परमेश्वराशी सहज कनेक्ट होऊ शकता. पण तरीही ते परमेश्वराशी कनेक्ट होताना सुद्धा, कनेक्ट झाल्यावर सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त इतरांसाठीच मागताय. अगदी साक्षात परमेश्वराने तुम्हाला सांगितलं की तुला काय हवंय, तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्यांसाठीच मागताय. कारण का आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बॅलन्स आहात की मोह, माया आणि ह्या सगळ्या मायाजाळापासून जे वेगळं आहे ते म्हणजे समाधान आहे
आणि समाधान कधी असतं, जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखात सुख मानतोय, त्याच्या दुःखात, त्याच्या त्रासात त्याला आपण मदतीला उभा राहतोय. आपण ज्याच्याकडे जे नाही आहे त्याच्यासाठी आपल्याकडं खूप नाही आहे, पण जितकं आपल्याकडं आहे तेवढं आपण त्याला मदत करतोय. तेव्हा आपल्या आयुष्यात सगळे हे वेगळं होतं. तर ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून तुम्ही त्या ह्याच्यावर बॅलन्स आहात. तुम्ही प्रार्थना करताय परमेश्वराकडे, की हेच सगळं मला हवं आहे आणि हेच समाधान तुम्ही जे मला दिलंत, हे ज्ञान जे दिलं त्याच्याबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करता शिवशक्तींना. आणि म्हणूनच शिवशक्तींना तुमच्यातला हा गुण खूप आवडते. खूप त्यांना ते मनाला त्यांच्या भावतंय, की ही सोल खूप छान आहे आणि म्हणूनच ते तुमच्या अगदी खूप माया करतात तुमच्यावर. खूप प्रेम करतात तुमच्यावर आणि त्यांनी अगदी तुमच्या हाताला धरलेला आहे. हाताला धरून ते तुम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन जातायत. नवीन रस्त्यावर घेऊन जातायत आणि एक भाग्याचा दरवाजा तुमच्यासाठी उघडतायत. खूप छान रीडिंग झाली. थँक यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही तो घेऊ शकता. पर्सनल रीडिंगसाठी आपण आपल्या या चॅनलला कोणतेही चार्जेस घेत नाही. तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. बाय.